आज मी कोशिंबीर रायता बनवणार आहे। त्यासाठी इथे कांदा, टोमॅटो, मिरची, काकडी आणि कोथिंबीर इथे सर्व मी बारीक चिरून घेतलेले। आता मी इथे बाउल घेतलेले, त्याच्यात एक एक सगळं साहित्य मी टाकून घेणार आहे। इथे मी 2 काकडी घेतलेली, त्याची सर्व साल काढून घेतलेली आहे आणि परत अजून 2 टोमॅटो घेतलेले, तेही बारीक चिरून घेतलेले। 2 बारीक कांदे घेतलेले, तेही मस्त बारीक करून घेतलेले आणि बघू शकता इथे कोथिंबीर पण मी मस्त चिरलेली छानपैकी आणि 2-3 हिरव्या मिरच्या अशा बारीक चिरून मी टाकलेले आणि सर्व पदार्थ मी आता एकजीव करणार आहे। आता इथे मी चवीनुसार मीठ टाकणार आहे। इथे मी पावशेर दही घेतलेली आहे, परंतु एवढ्या साहित्यामध्ये मला ते अर्धच लागणार आहे, त्याच्यामुळे मी ते अर्धीच टाकणार आहे। तुम्हाला पाहिजे तर तुम्ही तेवढी पूर्ण पण टाकू शकता आणि मस्तपैकी एकजीव करून घ्यायचं। आता इथे मी लाल मिरची पण थोडी टाकणार आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता। आता इथे मी चवीनुसार साखर टाकते, तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त टाकू शकता। साखरेमुळे कोशिंबीरला छान चव येते, कारण दही टाकलेलं असतं त्याच्यामुळे आंबट गोड असं मस्त छान लागतं। आता हे सर्व हे मिश्रण एकजीव चांगलं करून घ्यायचं आहे आपल्याला, म्हणजेच आपली साखर पण विरघळली जाईल। आता मी हे झाकून 10 मिनिटं फ्रीजमध्ये ठेवणार आहे। आता 10 मिनिटं झाले, मी हे बाहेर काढलेलं आहे आणि बघू शकता याला थोडं पाणी सुटलेलं आहे। असं दही आणि साखर आणि मीठ यांचं तिघांचं मिश्रण मस्त झाल्यावर ते थोडंसं ओलसरपणा येतो बघा आणि मस्तपैकी आता एकजीव करून घेणार आहे। आपला कोशिंबीर रायता तयार आहे। रेसिपी करायला खूप सोपी आहे आणि नक्की करून बघा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू अशाच नवीन एका रेसिपीसोबत, तोपर्यंत बाय बाय।